भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममान झालेले आहे. ज्या देशातील लोक सदैव तेजामध्ये रममान झालेले आहेत अशा लोकांचा देश म्हणजे भारत असं म्हटलं जातं. किंवा असं म्हटलं जातं की दुर्लभम भारते जन्म. भारतामध्ये जन्म मिळणं ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. आणि ज्या भारतामध्ये आपल्याला जन्म मिळाला तर अशा भारतामध्ये जर भारताचा आपण इतिहास काढला तर अनेक महान संत, महान नेते, महान अनेक अशा व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत की ज्याने आपल्या देशाला एक वेगळं वजन जगाच्या पातळीवर दिलेलं आहे. मी मागे इतिहासात जास्त न जाता आपल्याला जे आता सांगितलेलं आहे की 2 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत या वर्षीचा जो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 75वं वर्ष आपण आता साजरा करतोय, तर हे जोशात साजरं व्हावं. आपल्याकडे गंमत कशी असते की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्याला फक्त देश आठवतो. इतर वेळेस आपल्याला हे लक्षात राहत नाही की आपण ज्या देशात राहतो तो भारत देश आहे. किंबहुना मी आता इथं उभा असताना तुम्हाला एक काल सूचना अशी आली, एक स्वातंत्र्य देवीची विनवणी अशी एक कविता आहे. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून ती अवतरली. विवा शिरवाडकर. अनंत पंडित हे एक फटकाकार म्हणून आपण ज्यांना म्हणतो की ही जी कविता आहे ती फटका म्हणजे फटका म्हणजे लक्षात आलं ना. आता तुम्हाला फटका म्हणजे एकच गोष्ट लक्षात येते, शिक्षकांनी दिलेले फटके. पण हा जो फटका हा प्रकार आहे कवितेचा, तर हा याच्यामधून आता जे वातावरण आहे समाजामध्ये, आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला कुठंतरी एक तडाखा देण्याचं काम या कवितेतनं केलेलं आहे. ही जी कविता आहे साधारण 25 वर्षापूर्वी म्हणजे भारत देशाचा 50वा स्वातंत्र्य दिन, सुवर्ण महोत्सवी वर्ष, त्यावेळेस ही कविता सकाळ या वर्तमानपत्रामध्ये आलेली होती. आणि ही कविता आपण त्यावेळेस 25 वर्षापूर्वी म्हटलं होतं. त्यावेळेस तुम्ही होता का नाही? होता का? नक्की ना? कॉन्फिडन्स आहे का? हो का नाही? तर त्यावेळेस ही कविता आपण आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा तिचं वाचन असेल, तिचं सादरीकरण असेल, हे घेतलं होतं. आता काल आपल्याला सूचना आली की ही कविता लिहून काढा. आपल्यापैकी किती जणांनी लिहिली? त्यांनी फक्त हात खाली करायचे, बाकीच्यांनी हात वर करायचे. ज्यांनी लिहिली नाही त्यांनी प्रामाणिकपणे हात वर करा. वा, या खाली असू द्या, काय अडचण नाही. भारत देशाचं भवितव्य म्हणून तुमच्याकडे सगळेजण बघतात. आपल्याला आपल्या देशाबद्दलचा अभिमान पाहिजे. आपण जसं माझी आई म्हणतो, माझे वडील म्हणतो, तसा माझा देश पण आहे. आणि या देशाप्रती आपली काय कर्तव्य आहे याच्यावर सुद्धा थोडं ते विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आपण आता बघतोय, म्हणजे आता सध्या रशिया आणि युक्रेन या 2 देशांमध्ये युद्ध चालू आहे. एक छोटासा युक्रेन देश बलाढ्य रशियाला टक्कर देतोय. का देतोय माहितीये? त्याला बाहेरून सपोर्ट असेल पण तिथला प्रत्येक नागरिक हा देशासाठी मरण्यासाठी तयार झालेला आहे. लाखो लोक आता तिथं मेलेले, पण त्यांनी माघार नाही घेतली. एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीचा विरोध करण्यासाठी ते एकत्र आले. ते का एकत्र आले? तर त्यांचं देशाप्रती असलेलं निष्ठा असेल, देशाप्रती असलेलं प्रेम असेल. आता एक 2-3 दिवसापूर्वी अजून एक घटना अशी घडली की जेणेकरून आता जगाला एक अजून मोठ्या धोक्यामध्ये किंवा अजून एखादं मोठं महायुद्ध होतंय की काय असे आता एक वातावरण तयार झालेलं आहे. चीन आणि तैवान या 2 देशांमध्ये आता सध्या तणावाचे संबंध झालेले. चीन ही जगातली सगळ्यात मोठी महासत्ता, लोकसंख्येच्या बाबतीत पण आणि सगळ्याच बाबतीत. चीन सागर आहे तर तैवान एक छोटीशी मुंगी असल्यासारखा देश आहे. पण आताचं जे वातावरण आहे, काल परवा चीनने 5-6 मिसाईल, क्षेपणास्त्र टाकली, पण तैवान घाबरला नाही, तैवान डगमगला नाही. तैवान असं उत्तर दिलं की आम्ही सुद्धा युद्धासाठी तयार आहोत. आणि आता त्या ठिकाणी तैवानचे सैनिक सीमेवर आहेतच,
पण तुमच्यासारखे सामान्य नागरिक, सामान्य मुलं ही सुद्धा आता शस्त्र प्रशिक्षण घेण्याचं काम करत आहेत. आणि कशासाठी? तर देशासाठी मला मरता आलं तर मला याच्यापेक्षाही माझं हे जीवन सार्थक होणार नाही, अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भावना आहे. आता तुम्हाला काल कविता एक लिहायला सांगितली तर आपल्याला ती लिहायला जमली नाही. आपण सीमेवर कशी जाणार? आपण कारगिल विजय दिन साजरा करतो. आपण आपल्या एखादा सैनिक शहीद झाला की त्याचे फोटो आपण स्टेटसला ठेवतो. बऱ्याच गोष्टी स्टेटसला भरणं हे आता आपण करतो. पण उद्या मला सैनिक व्हायचंय की नाही, किंवा उद्या मला देशाचा सैनिक होऊन लढायचंय, अशी जर भावना आपल्यामध्ये तयार झाली तर निश्चित आपण एक साधं काम, म्हणजे देशासाठी काम करायचं म्हटलं तर सीमेवर जावं असं काही नाही. तुम्ही इथं बसून सुद्धा देशासाठी आपली कर्तव्य निभावू शकता. आपल्याला गंमत कशी आहे, आपल्याला हक्काची आठवण प्रत्येक ठिकाणी येते. हा माझा हक्क आहे, हे माझं आहे. पण त्याच ठिकाणी आपल्याला कर्तव्याची जाणीव नसते. जसं आपल्या घरासमोर कचऱ्याची गाडी येते. आता तुम्ही सगळेजण दररोज ऐकताय, त्यातलं गाणंही ऐकताय. आज त्या कचरा गाडीमध्ये जे बसणारी मंडळी आहे, अशिक्षित असतील, पण ते तुम्हाला सांगतात की अरे ओला आणि सुका कचरा बाजूला काढा. किती जणांची आई, किती जणांचे वडील किंवा तुम्ही ओला आणि सुका कचरा बाजूला करता घरी? करत असेल तर मला अभिमान आहे, आनंद आहे. खरे बोलणारे किती इतके त्यांचं त्यांना माहिती घ्या. आता मी येताना दररोज दृश्य बघतो की बरोबर अशा वेळेला येतो की समोर कचऱ्याची गाडी असते आणि त्या गाडीच्या तिथे आजूबाजूला महिला मंडळ असतं आणि तो कचरेवाला त्यांना ओरडत असतो, तुम्हाला काही कळतंय का नाही, ओला कचरा बाजूला काढा, सुका कचरा बाजूला काढा. एक साधी कृती सुद्धा आपण देशाप्रती कर्तव्य म्हणून करू शकतो. जाताना येताना जिन्यामध्ये, मैदानामध्ये कुठे एखादा कागदाचा तुकडा दिसला तर मला वाटतं ती सांगण्याची गरज आपल्याला पडली नाही पाहिजे. तो उचलून आपण डस्टबिन मध्ये टाकला तरी ते देशाप्रती कर्तव्य होऊ शकतं. किती छोटी छोटी कामं आहेत की आपण सगळेजण करू शकतो. तर आपण असं ठरवूया आजच्या दिवशी, किंवा येणार आता 15 ऑगस्ट आहे, 75वा अमृत महोत्सव आहे. तर या दिवशी आपण जे ठरवणार आहे ते भविष्यामध्ये आपण आपल्या अंगी उतरूया. ही जी कविता आहे याच्यामध्ये अशी परिस्थिती झाली की स्वातंत्र्य देवीलाच विनंती करायला लागलेली आपल्या सगळ्यांना, आणि ती आपल्याला हात जोडून विनंती करते. आणि हात जोडून विनंती करून ती आपल्याला काय सांगते, तर समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वेगळ्या गोष्टींवर, व्यंग्यावर या कवितेतनं त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आपण यातली काही कडवी तुम्ही आता किती जणांनी पाठ केलीत माहीत नाही, पण ही पाठ करा. ही नुसती पाठ करू नका, अर्थ समजून घेऊन पाठ करा. जसे आपले अनेक धर्मग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथातून आपल्याला ज्ञान दिलं जातं. माझ्यासाठी ही कविता धर्मग्रंथ आहे. माझ्यासाठी ही कविता देशावरती मला काय करायचं हे सांगणं, किंवा देशावरती माझं कर्तव्य काय आहे हे सांगण्याचं काम ही कविता करते. आणि निश्चित ही कविता समजून घेऊन जर तुम्ही आचरणात आणली तर आमचं काम बरंचसं हलकं होणार आहे, आणि देशाला एक चांगल्या पद्धतीचे नागरिक या कवितेच्या माध्यमातून भेटतील असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं. कसं वागायचं हे या कवितेमध्ये आपल्याला खूप चांगल्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. करायची सुरुवात मी फक्त याचं प्रगट वाचन करेन. याच्या म्हणजे आता ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्यांनी लिहिली नाही त्यांनी लिहून घ्या. आपल्याकडे एक संचिका म्हणून पुस्तक असतं तुमचं 1ली ते 8वी पर्यंत, ज्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं रेकॉर्ड असतं. त्याच्या मलपृष्ठावर म्हणजे मागच्या पानावर ही कविता आम्ही घेतलेली होती. आणि या कवितेमध्ये आम्हाला सुद्धा बरंच काही सांगितलेलं आहे, नागरिकांना बरंच काही सांगितलेलं आहे. ते आपण सगळ्यांनी ऐकून घेऊन 15 ऑगस्टला आपल्यापैकी एक साधारण 3 विद्यार्थी, आता तुमचे शिक्षक तुमच्या वर्गामध्ये त्याच्या स्पर्धा घेतील, कविता कशी सादर करावी, किंवा एखादं इव्हेंट असेल किंवा एखादं छोटंसं नाट्यछटा असेल, एखादी कविता असेल, त्याचं सादरीकरण कसं करावं, त्याची एक वेगळी कला आहे. आणि मी मध्ये पण बोललो होतो की आपल्या बोलण्याला सुद्धा पैसा आहे. तुम्ही किती शिकले त्याचा उपयोग नाही, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे ते खूप महत्वाचं आहे. तर बोलून सुद्धा पैसा कमवता येतो. तर कमीत कमी आपण अशा पद्धतीचं स्किल आपल्या
सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये उतरूया आणि ही कविता एक पाठ करून त्याचं सादरीकरण आपण आपल्या वर्गात पहिलं करू आणि आपल्या वर्गातून आपण नंबर काढू आणि नंतर 15 ऑगस्टला 3 मुलं अशी असतील की जे अतिशय उत्तम पद्धतीने ही कविता सादर करतील. ओके, ज्यांच्याकडे आता कविता समोर आहे त्यांनी समोर ठेवा, नसेल त्यांनी फक्त जस्ट ऐका. ही कविता स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता त्यावेळेस लिहिलेली 50ची उमर गाठली. स्वातंत्र्य देवीची विनवणी आहे. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. स्वातंत्र्य देवी आपल्याला सांगते की मी आता 50 वर्षाची झाली आणि तुम्ही मला आता अभिवादन करू नका. फक्त एक काम तुम्ही माझ्यासाठी करा, ज्या वाकड्या वाटा, जे चुकीचे मार्ग तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलेले धरलेले आहेत ते सोडून द्या आणि माझ्या प्रती किंवा देशाप्रती काही माझी कर्तव्य ते करण्याचं काम तुम्ही भविष्यात करा. सूर्यकुलाचा दिव्य वारसा, बघा, सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल. काळोखाचे करून पूजन बुगडांचे व्रत वरू नका. आपण सगळे सूर्यवंशी आहोत. मग आपण प्रकाशाकडे जाणारी माणसं आहोत, तर आपण काळोखाचं पूजन करावं का? चांगला आणि वाईट विचार, म्हणजे प्रकाश हा चांगला विचार, काळोख हा वाईट विचार, या दोन गोष्टीची आपण जर तुलना करून जर पुढे गेलो तर निश्चित आपल्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रगल्भता, वेगळ्या पद्धतीची प्रगती आपल्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या उजट कोठडी दिवा विकासम दळू नका. अंधश्रद्धा हा विषय तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. नरेंद्र दाभोळकरांसारखा एक महान व्यक्ती आयुष्य ज्यांनी अंधश्रद्धेवर घालवलं, किंबहुना त्यांचा जीव सुद्धा त्या ह्याच्यातच गेला. तर अशा ज्या काही जुनाट प्रथा वगैरे आपल्याकडे आहेत, तर अशा ज्या प्रथा आहेत तर या प्रथा बाजूला ठेवून आपल्याला विज्ञानाच्या दिशेने जावं अशा पद्धतीची ही स्वातंत्र्य देवी आपल्याला विनंती करते आहे. जुनाट पाने गळून पालवी नवी कुठे हे ध्यानी धरा. जुनाट पाने गळून पालवी नवी कुठे हे ध्यानी धरा. 21वे शतक समोरी 21वे शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. आपण मागं काय घडलं याच्यावर जास्त चर्चा करतो. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. पालवी म्हणजे दरवर्षी आपण बघतो की झाडांना पालवी फुटणं, झाडाची पानाची गळती होणे वगैरे. आपल्या जीवनामध्ये असं होतं की आपण भूतकाळात जातो. छत्रपती शिवरायांच्या काळात काय तेज होतं, काय देश होता, काय महाराष्ट्र होता, आता काय. म्हणून पंडित नेहरू पण असे म्हणायचे की भूतकाळात गुंतण्यात हासील काय, पास्ट इज बेस्ट पेपर. भूतकाळातून आपण काय शिकलो ते शिकलेलो आपण वर्तमान काळात वापरतो की नाही याच्यावर विचार व्हावा असं स्वातंत्र्य देवी आपल्याला सांगते. वेतन खाऊन काम टाळणे, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा ध्रुव असे. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा ध्रुव असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. तुम्ही उद्या मोठे होऊन, आम्ही पण आता एका ठिकाणी कार्यरत आहोत. वेतन म्हणजे काय? पगार. वेतन खाऊन काम टाळणे. आता तुम्ही अजून अशा काही ऑफिसमध्ये गेलेला नाही, कार्यालयामध्ये गेलेला नाहीये की जिथं वर्गच पगार आहे, पण तिथले कर्मचारी मात्र कामामध्ये टाळाटाळ करताना दिसतात. किंबहुना आपल्याला सुद्धा घरामध्ये एखादं काम आईनं सांगितलं की तू काय म्हणणार, नाही ती ताई करेल. ताई काय म्हणणार, मला तो करेल. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. आपण देशाचा किंबहुना ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचा पगार घेतो, संस्थेचं वेतन घेतो, किंवा एखाद्या कंपनी असेल, एखादी संस्था असेल, एखादं मोठं असं राजकीय कार्यालय असेल, सगळे जिथं जिथं पगार मिळतो ना, तर मला जो पगार मिळतो ना त्या पगाराच्या बाबतीत मी प्रामाणिक असलं पाहिजे आणि मी काम तिथं तेवढं केलं पाहिजे. मग मी का करायचं असं म्हणून जर आपण पुढे जाणार असू तर कधीच आपला उद्धार
आपलाही होणार नाही आणि देशाचाही होणार नाही. म्हणून स्वातंत्र्य देवीची विनवणी असं आपल्याला विनंती करते की दुसऱ्यावर काही गोष्टी टाकू नका. मला आवडते ना तर मी केलंच पाहिजे, मग तो करेल मग मी बघेल असं अजिबात करू नका. हे आपल्या जीवनामध्ये सुद्धा पगाराचा विषय बाजूला ठेवा, पण आपल्यालाही अशी काही कामं घरात दिली जातात, शाळेत दिली जातात, तर तो बघेल हा करेल. जसं आता मी मगाशी म्हटलं कचरा उचलायचं, जगदाळे सरांनी सांगितले कचरा उचलायला, मग 2000 मुलं आहेत त्यामध्ये, मला काय गरज पडली? मला दिसतंय ना, मग मला दिसतंय मी उचलला पाहिजे. मग मला कुणी बघेल किंवा मी कुणीतरी मला बघेल म्हणून मी करायचं असं नाही झालं पाहिजे. मी ते स्वतःहून करेन. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा ध्रुव असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, बघा, जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे बुवा. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे बुवा. मेजा खाऊन मेजा वरतून द्रव्य गुणाचे लुटू नका. मेज म्हणजे काय? मेजा खाऊन मेजा वरतून. मेज म्हणजे आपण टेबल म्हणतो त्याला तुमच्या इंग्लिश भाषेमध्ये. कार्यालयात गेला, सरकारी कार्यालयामध्ये एखादं काम करायचं असेल तर बाबा किती देणार मला तुम्ही? थोडक्यात लाच मागणे, पैसा देणे, भ्रष्टाचार करणे असे प्रकार आपल्या देशामध्ये आता खूप आहे. तर कचेरी कशासाठी आहे? तर जनसेवेसाठी आहे. मग तुम्ही एखाद्या लाईटच्या कार्यालयात गेला, महावितरणच्या पाणीपट्टीच्या कार्यालयात गेला, नगरपालिकेच्या कार्यालयात गेला, तिथं बसलेली सगळी मंडळी ही जनतेची सेवा करण्यासाठी बसलेली. तर त्यांनी जनतेची सेवा कशी करावी? विनासायास कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुणाकडूनही 1 रुपया न घेता. आता तसं होत नाही. ही स्वातंत्र्य देवी आपल्याला म्हणते त्याला तुम्ही देशासाठी तुम्हाला आम्ही नेमलेलं आहे, जनसेवेसाठी नेमलेलं आहे, तर जनसेवेसाठी काम करा, कुणाचेही द्रव्य लुटू नका. आता हे आपल्या पण प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या छोट्या घटनांमध्ये घडत असतं. एखादं काम करायचं, पूर्वी मला आठवतंय गावामध्ये, म्हणजे पर्सनली आपल्या वैयक्तिक गावामध्ये असं वातावरण असायचं, एखादं ज्वारीचं पोतं उचलायचं म्हणलं तर 10 जण मदतीला यायचे. आता काय झालं माहिती का? एखादं ज्वारीचं पोतं उचलायला सांगितलं की पहिलं समोरचं पोरगं म्हणतंय मला काय देणार. म्हणजे मदत करणे हा भाव खूप कमी होत चाललाय. स्वातंत्र्य देवी तेच तुम्हाला सांगते की एकमेकांसाठी उभे राहा. बोथट पुतळे पथापथावर, बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. पुतळ्यांच्या बाबतीत आपल्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी आपण आघाडीवर आहोत. हा नेता माझा, हा नेता माझा, हा पुढारी माझा, हा संत माझा, हा देव माझा. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्यामध्ये भांडत बसतोय. काय झालं की लगेच भांडायचं. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विडंबना. बघा कित्येक पुतळे तुम्हाला दिसतील रस्त्यानं जाताना येताना चौकांमध्ये. फक्त जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना अभिषेक केला जातो, त्यांना आंघोळ घातली जाते, त्यांना पुसलं जातं. इतर वेळेस मात्र त्या पुतळ्यांवर किती घाण असते, किती धूळ असते हे कुणीच बघत नाही. मग ज्या लोकांचे ते पुतळे आहेत तर त्या लोकांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्या नेत्यांचे असतील, त्या महान संतांचे असतील, पण त्यांनी जर सांगितलेले विचार जर आपण स्वीकारले तर काय हरकत आहे? पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? नेहमीच झाल्यावर तिकडे नजर तरी वळते का? आपल्याला नवीन नवीन एखाद्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं, पण एकदा ते दररोज पाहून पाहून त्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा येतो, मग आपण तिकडे दुर्लक्ष करतो. पुतळ्यांच्या बाबतीत तसंच झालंय. मग या थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यापेक्षा आपण त्यांनी सांगितलेले जे विचार आहेत, त्यांनी सांगितलेले मार्ग आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे. शिवाजी महाराज म्हटलं की तो अमुक जातीचा, महात्मा फुले अमुक जातीचा, आंबेडकर अमुक जातीचे. आपण हे सगळे नेते विभागलेले कशासाठी? या नेत्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं आणि आपण त्यांना सगळ्यांना जातीमध्ये गुंफून टाकलेलं आहे. त्या प्रत्येक नेत्याचं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मजबूत काम आहे आणि त्यांच्या नखाची जरी आपल्याला सर आली तरी खूप झाली. म्हणून पुतळे उभारण्यापेक्षा आपण त्यांचे विचार घेऊन पुढे जाऊ असं आपल्याला स्वातंत्र्य देवीची विनंती आहे. गोरगरिबा छळू नका, गोरगरिबा छळू नका,
पिंड फुकाचे गिळू नका, गुणीजनांवर जळू नका. स्वातंत्र्यदेवी आपल्याला सांगते की गोरगरिबांना छळू नका आणि गुणीजनांवर जळू नका. आपल्यामध्ये बरेच असे विद्यार्थी असतील, बरेच असे आपल्याकडं सहकारी असतील, ऍक्टिव्ह असतील, तर त्यांचं कौतुक करायला शिका. आपल्याला एक साधा एक 3 अक्षरी शब्द आहे कौतुक, एक मोठ्या मनानं करा ना, काय हरकत आहे, त्याला पैसे पडतील. तुमचाच एखादा मित्र एखादं चांगलं काम करत असेल तर त्याला सपोर्ट करा. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, एखादं काय करायला लागला की त्याच्यावर हाच वेगळी चर्चा होते. तर आपण त्या चर्चेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ती चर्चा साधक वादक करून एखादा आपल्यातला व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करू. आपल्याला पुढे नाही ना जाता येत तर आपण मागे तरी थांबू, टेकू तरी देऊ. एवढं साधं काम आपण आपल्या जीवनामध्ये करावं असं स्वातंत्र्यदेवी आपल्याला सांगते. घरामध्ये सुद्धा आपल्या आईवडिलांना कामामध्ये आपल्याला मदत करायची तर ती जमत नसेल तर आपण कुठे काय करू शकतो आईबाबांसाठी, तेवढं तरी आपल्याला करता आलं पाहिजे. मग आईनं ताईचं कौतुक केलं म्हणून भावाला रागायला पाहिजे का? या साध्या साध्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्यदेवी आपल्याला तेच सांगते की गुणीजनांवर जळू नका. तुमच्यातही खूप चांगले विद्यार्थी आहेत, सगळेच चांगले आहेत, पण आपले जे चांगले विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे चांगले गुण आहेत, अशा विद्यार्थ्यांबरोबर राहा आणि त्यांना पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रेरित करा. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणीजनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित, उणे कुणाचे दिसता किंचित, बोंबा मारित फिरू नका. मीच विमिते हात जोडून वाट वाकडी धरू नका. आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या असतात ना त्या कमी दिसतात, पण एखादी चुकीची गोष्ट लगेच दिसते. तुम्हाला बऱ्याचदा शिक्षकांनी एक उदाहरण दिलं असेल का, फळा असतो काळ्या रंगाचा, पूर्ण काळा रंगाचा फळा, पण त्याच्यात एखादा डॉट असला ना आपल्याला तो बाकीचा रंग दिसत नाही, पण तो तेवढा डॉट दिसतो. आपल्या बाबतीत पण तसंच आहे. एखाद्या व्यक्तीकडं खूप चांगले गुण असतात, पण एखादाच असा वाईट गुण असतो ना, आपण त्या वाईट गुणांवरच विचार करत बसतो. जनरली आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि कुठं काही कमी दिसलं की आपण लगेच बोंबलायला सुरुवात करतो. उणे कुणाचे दिसता किंचित, बोंबा मारित फिरू नका. म्हणजे इतरांच्या मधल्या त्रुटी दिसल्या तर त्या त्रुटीच्या बाबतीत चर्चा न करता आपण एकमेकांना व्यक्त होणं खूप गरजेचं आहे, संवाद होणं खूप गरजेचं आहे. तो संवाद आपण करूया. कुणाच्या कमीपणावर हसू नका, कुणाच्या एखाद्या कमी गोष्टीवर आपण चर्चा करू त्याच्यात आपल्याला खुशाल वाटतं तसं न करता त्याच्यात जी गोष्ट कमी आहे ना, म्हणजे त्या बाबतीत मी सुद्धा पर्सनली आत्मपरीक्षण करेल आणि मला त्या बाबतीत मला स्वतःला काय करता येईल चांगलं, हा एक विचार आपण सगळ्यांनी करून पुढे जाऊया. परभाषेतही व्हा पारंगत, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा. तरी माय मराठी मरते इकडे, परकीचे पदचे नका. आपल्याला मातृभाषेचा अभिमान पाहिजे. आपल्याकडे आता ऍडमिशन चालू आहेत ना, मग मला सेमीलाच पाहिजे, मला इंग्लिश मिडियमलाच ऍडमिशन घ्यायचंय. काम धामाच्या मोठेपणाच्या गप्पा मारून कुठेतरी स्टेटसच्या नादाला लागून आपण, तुम्ही मराठी शाळामध्ये आहात, आनंद आहे, पण अशी बरीचशी ऍडमिशन आपल्याकडे येत आहेत की इंग्लिश मिडियम मधनं जवळजवळ 60 ते 70% ऍडमिशन इंग्लिश मिडियम मधनं आपल्याकडे आली. का? शेजारचं कुठं जाते इंग्लिश मिडियमला, माझं पण गेलं पाहिजे. मग आपल्याला सांगायला भारी वाटतं, कुठं शिकतंय मुलगा तुमचं? अरे कॉन्व्हेंटमध्ये. कुठं शिकतंय? अमुक इंग्लिश मिडियम मध्ये. किती फी? ₹1,00,000 फी. आम्हाला अभिमान वाटतो, आम्हाला गर्व वाटतो की आम्ही ₹1,00,000 फी भरतो, आम्ही 2,00,000 फी भरतो. पण ते करत असताना बाकीचे जे संस्कार आहेत, बाकीची जी संस्कृती, तिला सगळी तिलांजली दिली जाते. आणि विज्ञान हे सांगतं, मानसशास्त्र हे सांगतं की तुम्हाला जे कन्सेप्ट आहेत तुमचे ते मातृभाषेतून चांगले समजतात. परभाषेतही व्हा पारंगत. परभाषा शिका, इंग्रजी शिका, एखादी परदेशी भाषा शिका, पण माय मराठी मरते इकडे, परकीचे पदचे नका. पण इकडं आपली आईच म्हणायला लागलेली आहे आणि आपण परकीच्या किंवा एखाद्या परकीय भाषेचे पायचे तिची गुलामी करत बसतो. असंही व्हायला नको. आपल्याला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान पाहिजे. ते कवी आपल्याला स्वातंत्र्यदेवी सांगत आहे.
समान मानव माना स्त्रीला, समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता पुडू नका, दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून बजू नका. स्त्री पुरुष समानता. आपण आज जोडीने इथे बसतो सगळे. प्रत्येक ठिकाणी आपली बहीण, आपली आई, ज्यावेळेस एखादी स्त्री आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या समोर ह्या दोन मूर्ती, आपली ताई असेल आणि आपली आई असेल, ह्या दोन गोष्टी आपल्याला समोर दिसल्या पाहिजे. आणि आता समान मानव स्त्रीला मानायचं हे आता तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. प्रत्येक ठिकाणी आपल्या स्त्रिया आघाडीवर आहेत. आपल्या शाळेतच उदाहरण घ्या, 50 शिक्षक आहेत, त्यात स्त्रियांची संख्या जास्त आहे. किंबहुना आम्हाला पुरुषांना लाज होती त्याच्यापेक्षाही खूप मोठं काम त्यांच्याकडून होत आहे. त्याच्यामुळं मुलगी आणि मुलगा हा भेद आपण आता विसरून जायचं. आणि मुलांनी हे लक्षात घ्यायचं की एक काळ असा होता की फक्त आपल्याला कॉम्पिटिशनला मुलं असायची. आता आपल्याला मुली सुद्धा कॉम्पिटिशनला आहेत. त्या कॉम्पिटिशनला जरी असल्या तरी त्यांची कॉम्पिटिशन तुम्ही करा, पण ती करत असताना ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे, या भावनेतून आपण त्यांना मानूया. नास्तिक आस्तिक असा कुणीही, नास्तिक आस्तिक असा कुणीही, माणुसकीतच देव पहा, उच्च नीच हा भेद गुणास्पद, उकील द्याचं त्या खुजू नका. तुम्ही देव मानणारे असा, देव न मानणारे असा, ते तुमच्या जवळच ठेवा. ज्याला देव मानायचा आहे त्याला देव मानू द्या, ज्याला देव मानायचा नाही त्याने देव मानू नका. पण एक गोष्ट मात्र तुम्ही कॉमन केली पाहिजे की माझ्यामध्ये माणुसकी तर पाहिजे. आपल्याकडे बघा एक गंमत होते, एखादा पडला खाली की आपण काय करतो, पहिल्यांदा हसतो, बरोबर ना? हे म्हणजे नॅचरल आहे. म्हणजे एखादा पडला की आपण लगेच हसतो, आणि पडलेला काय करतो, पहिल्यांदा आजोबा बघतो मला पण. म्हणजे त्याला त्याची जखम किंवा त्याला लागले त्याच्या वेदना नसतात. आपल्याला कुणी बघितलंय का आणि आपल्याला बघून कोण हसतंय का याच्याकडे लक्ष असतं. ही आपली मानवी वृत्ती किंवा मानवी स्वभाव आहे. तर तुम्ही देव मानू नका, तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ ठेवा, दुसऱ्याच्या श्रद्धेवर टीका करू नका. एखादा देव मानत असेल तर त्याला त्याचं काम करू द्या. तुम्ही देव मानत नसाल, तुम्ही तुमचं काम करा. पण हे सगळं काम करत असताना आपल्यामध्ये माणुसकी पाहिजे. कुठेतरी एखादा असा समाजातला घटक असेल की जे बघितल्यानंतर आपलं हृदय पिळवटलं पाहिजे. आपल्याला कुठेतरी असं वाटलं पाहिजे की हा व्यक्ती दुःखात आहे. आपला एखादा मित्र असेल, एखादी मैत्रीण असेल, अडचणीत असेल, तर मला सुद्धा वेदना झाल्या पाहिजेत, मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून. तेवढं जरी केलं ना आपण तरी आपण, म्हणजे तुम्ही देवाकडे जाऊ नका, एवढं जरी काम केलं, एखाद्यासाठी उभं राहण्याचं जरी काम तुम्ही केलं तरी खूप झालं. उच्च नीच हा भेद गुणास्पद, उकिरडा त्या खुजू नका. उकिरडा माहिती गावाला असतो. तर आपण सगळेजण जाती धर्माच्या पलीकडे गेलेलो. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. सगळेजण एका व्यासपीठावर, एका बैठकीत आले. उच्च नीच हा भेद असं संपल्याच जमा आहे. तो आपल्या मनातून आपण सगळ्यांनी काढून पुढे जावं, हेच आपल्याला स्वातंत्र्य देवी सांगते. शेवटच्या 2 ओळी आहेत त्यातल्या, माणूस म्हणजे पशु नसे, माणूस म्हणजे पशु नसे, हे ज्याच्या हृदयात ठसे, नरनारायण तोच असे. लाख लाख जण जळले मेले, लाख लाख जण माझ्यासाठी जळले मेले, विसरू नका. मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी करू नका. भारत देशाच्या साठी अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, अनेक लोकांनी. तर या लोकांना आपण विसरायचं नाही, या लोकांना विसरायचं नाही. पण या लोकांनी देशाप्रती दिलेलं जे योगदान आहे त्या योगदानाला आपण पुढे कसं घेऊन जायचं, एवढं जरी आपण सगळ्यांनी केलं तरी स्वातंत्र्याचा हा जो अमृत महोत्सव आहे तो कारणी लागेल असं मला वैयक्तिक स्वतःला वाटतं. ही कविता मी आता माझ्या पद्धतीने सादर केली, मला जेवढं जमेल त्या पद्धतीने. तुम्ही ही कविता वाचून तिचा अर्थ समजून घ्या आणि जेवढ्या तुम्हाला प्रभावीपणे ती कविता सादर करता येईल आणि आपल्याला न बघता म्हणायची. आणि ही माझी पण बऱ्यापैकी पाठ झाली, मी पण तुमच्या बरोबर असेल, पण तुम्ही सुद्धा ही कविता पाठ करून आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या घरच्यांमध्ये, मित्रांमध्ये या कवितेला पाठवा. ही कविता खूप काही सांगून जाईल तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी हे शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. दुसरा भाग आपण परिपाठामध्ये, आपण आता मगाशी म्हटलं हर घर तिरंगा,
तर आपलं एक गाणं आहे परिपाठामध्ये देशभक्तीपरवी, तिरंगा लहराए. तर आपण ते गाणं एकत्रित म्हणा आणि मग कार्यक्रम शेवट करूया. पाठ आहे सगळ्यांचं? नक्की. तिरंगा लहराए. 1, 2, 3 स्टार्ट. आवाज कणकणी. तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो.